नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. रोज रोज तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना, तर आज आपण फक्त डाळींपासून हा पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत. बऱ्याचदा डायबिटीसचे जे पेशंट असतात ना, त्यांना तांदळाचे पदार्थ खायचे नसतात, तर त्यांच्यासाठी हा जो नाश्ता आहे ना, हा अतिशय उत्तम आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर फक्त 2च डाळी वापरून हा नाश्ता आपण तयार करत आहोत. घरातल्या एकाच वाटीने मोजून 1 वाटी आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे आणि सेम वाटीने आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे. आता इथे मी 2च डाळी घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घ्यायच्या असेल ना, तर तुम्ही हे सगळे समप्रमाणात किंवा अर्धी वाटी सगळ्या तुम्ही डाळी इथे घेऊ शकता. त्यानंतर साधारणतः 1 चमचाभर मेथी दाणे घातलेले आहे. या डाळी आपल्याला स्वच्छ धुवायच्या आहे आणि 5 ते 6 तास आपल्याला यांना भिजत ठेवायचं आहे. तर हा जो आज नाश्त्याचा पदार्थ आपण तयार करत आहोत ना, यामध्ये आपल्याला सोडा किंवा दही, रवा, तांदळाचं पीठ, इतर कुठलेही पीठ आपण न टाकता हा फक्त डाळीपासून तयार होणारा नाश्ता बनवणार आहोत. त्यामुळे अजूनच तो छान टेस्टीही लागतो आणि पौष्टिकसुद्धा होणार आहे. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील एवढा छान हा नाश्ता तयार होतो. आता स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर याला आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायचं आहे. फक्त आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे. डाळी जेव्हा आपण स्वच्छ धुतो ना, अगदी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे. कारण त्यानंतर जे डाळीचं पाणी आहे ना, ते आपल्याला फर्मेंट होण्यासाठी यूज करायचं आहे, वापरायचं आहे. त्यासाठी आपल्याला डाळ स्वच्छ धुवून त्यानंतरच भिजत ठेवायची आहे. आता हे जे पाणी आहे ना, फेकून न देता आपल्याला तेच पाणी वापरून ही डाळ वाटायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घेतलेली आहे. थोडंसं पाणीसुद्धा घ्यायचं आहे, जेणेकरून मस्त अशी पेस्ट तयार होण्यास मदत होईल. तर हे पहा, मस्त अशी जमेल तितकी आपल्याला फाईन पेस्ट आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे. संपूर्ण पेस्ट तयार करून झालेली आहे. त्यानंतर हे जे पीठ आहे ना, एक 3 ते 4 मिनिटं हलकं होईपर्यंत आपल्याला हे एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यामध्ये जी हवा भरली गेलेली आहे ना, ती मोकळी होण्यास मदत होईल. तर एक 3 ते 4 मिनिटं हलकं होईपर्यंत आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे रात्रभरासाठी फर्मेंट करत ठेवायचं आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीने फर्मेंट करतो ना, तेव्हा आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो वापरण्याची गरज लागत नाही. तर ही अगदी पारंपरिक पद्धत आहे. बरेच जण इन्स्टंट पद्धतीने सुद्धा हा जो नाश्ता आहे ना, हा तयार करतात. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अगदी इन्स्टंट पद्धतीने जर बनवायचं असेल ना, यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता. परंतु वेळ असेल ना, तर अशा पद्धतीने हे पीठ फर्मेंट करून नक्की बनवा, कारण पौष्टिक सुद्धा होणार आहे. तर हे मी रात्रभरासाठी साधारणतः 10 ते 12 तास हे फर्मेंट करून घेतलेलं आहे. पीठ सुद्धा छान असं फर्मेंट झालेलं आहे. फक्त आपल्याला हे जे पीठ आहे ना, जेव्हा आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवणं, थोडेसे उबदार ठिकाणी ठेवायचं आहे, म्हणजे पीठ आपलं छान असं फर्मेंट होणार आहे. आता हे जे पीठ तयार झालेलं आहे ना, यापासून डोसे खूप छान होतात. अप्पे तुम्ही बनवू शकता. इडली ही खूप छान होते. यामध्ये आपल्याला काही खाण्याचा सोडा वगैरे टाकण्याची आवश्यकता लागत नाही. पीठ छान फर्मेंट झालेलं आहे. आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे ना, यातलं मी अर्ध्याच पिठाचा हा नाश्ता तयार करणार आहे. साधारणतः 3 ते 4 जणांसाठीचा नाश्ता आपण तयार करत आहोत. बाकीचं राहिलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून किंवा तुम्हाला जर वेगवेगळे पदार्थ बनवायचे असेल ना, ते सुद्धा बनवू शकता. भरपूर सारे पदार्थ ह्या डाळीच्या पिठापासून तुम्ही बनवू शकता. तर आता अर्ध पीठ मी ते काढून घेतलेलं आहे. हा आपण अगदी पौष्टिक असा नाश्ता तयार करूया आणि बाकीचं जे पीठ आहे ते फ्रीजमध्ये साईडला ठेवून देऊया. बऱ्याचदा डायबिटीज, शुगरवाल्यांना तांदूळ खायचे नसतात, तर त्यासाठी ना हा अतिशय उत्तम पर्याय आहे. फक्त डाळी भिजवायच्या आणि असं पीठ तयार करून ठेवायचं. वेगवेगळे भरपूर सारे नाश्ते ह्या एकाच पिठापासून तुम्ही बनवू शकता. त्यानंतर इथे मी साधारणतः काही भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता. मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, हिरवी मिरची घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे. आता ह्या सगळ्यांचं जे प्रमाण आहे, आवडीप्रमाणे ह्या पिठामध्ये कमी किंवा जास्त ठेवू शकता. तर थोड्या भाज्या सगळ्या ह्या पिठामध्ये टाकून घेतलेल्या आहे. त्यानंतर याच्यातच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आहे आणि काही सुखे मसाले सुद्धा टाकायचे आहे. घरातलेच बेसिक मसाले आपण यामध्ये घालणार आहोत. तर त्यामध्ये साधारणतः पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे, पाव चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे, पाव चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. सोबतच आपल्याला यामध्ये पाव चमचा धने जिरे पावडर सुद्धा टाकून घेतलेली आहे. भरपूर सारी आपल्याला यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. आता यामध्ये जर तुम्हाला काही हिरव्या पालेभाज्या जर घालायच्या असेल ना, त्या सुद्धा कापून घालू शकता. त्यामुळे सुद्धा अजूनच हा टेस्टी लागणार आहे.
त्यानंतर साधारणतः 2 चमचे तेल मी इथे कडकडीत गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी आणि जी हिरवी मिरची कापून घेतलेली होती ना ती टाकून घेतलेली आहे. चिमूटभर हिंगसुद्धा घातलेला आहे. आता हे सगळे जिन्नस एकजीव करायचे आहे. जर पीठ तुमचं जास्त घट्ट वाटत असेल ना तर थोडंसं पाणी ॲडजस्ट करू शकता, परंतु ही जे पीठ आहे ना याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. यामध्ये पाण्याची आवश्यकता मला लागणार नाही. हे पीठ छान एकजीव झालं की लगेचच आपल्याला याचे छोटे छोटे बन तयार करायचे आहे किंवा ह्याचे तुम्ही याला हांडवो म्हणू शकता किंवा वेगळं कुठचं नाव जर तुम्हाला याला सुचवायचं असेल ना ते मला नक्की कळवा. तर इथे माझ्याकडे छोटासा पॅन आहे, त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी पांढरे तीळसुद्धा आपल्याला टाकायचे आहे आणि तयार केलेले जे मिश्रण आहे ते पसरवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त असं कमी गॅसवरती आपल्याला खालची बाजू छान अशी गोल्डन ब्राऊन रंगावर जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत त्याला शेकून घ्यायचं आहे. आता ह्या पिठाचे जर तुम्हाला अप्पे बनवायचे असेल ना तर अप्पे पात्रात सुद्धा तुम्ही याला छान असे हे भाजून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने जर छोटा पॅन असेल ना तर अशा पॅनवरती हे छोटे छोटे बन करून याचा हांडवो तयार करू शकता. तर आता याला काही मिनटं झाकून ठेवायचं. गॅस कमीच ठेवायचा, मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही, नाहीतर आतमध्ये तो कच्चा राहील. वरची बाजू पूर्णपणे सुकू द्यायची आणि त्यानंतर पलटवायची. खालच्या बाजूने अगदी मस्त असं शेकलं गेलेलं आहे. रंगही अप्रतिम आलेला आहे. मस्त हा लागतो. नक्की ट्राय करून पहा. यासोबत आपल्याला वेगळ्या चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही, कारण ऑलरेडी आपण यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहे आणि मसाले सुद्धा घातलेले आहे, त्यामुळे याला वेगळ्या काही चटणीची आवश्यकता लागत नाही. दोन्हीही बाजू छान अशा खरपूस मी इथे भाजून घेतलेले आहे. साधारणतः 3 ते 4 जणांची आपला इथे हा नाश्ता तयार झालेला आहे. तर खालूनही छान असा रंग आलेला आहे. मस्त असा हा आपला डाळींचा हांडवो तयार झालेला आहे. खायला तर इतका छान लागतो ना, अगदी तुम्ही गरम गरम जर खायला घेणार ना तर 2 ते 3 बन तर आरामातच खाणार, एवढी मला खात्री आहे. तर हे पहा, अशाच पद्धतीने दुसराही मी तयार करून दाखवते. तर नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ना ते मला कळवायला अजिबात विसरू नका. आता हा व्हिडिओ तुम्ही कुठच्या शहरामधून पाहताय ना ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जर व्यवस्थित पीठ फर्मेंट झालं असेल ना यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो टाकण्याची आवश्यकता लागत नाही, परंतु हल्लीच्या धावपळीच्या युगामध्ये ना बऱ्याच जणांना वेळ नसतो, तर त्यासाठी ना शॉर्टकट म्हणून आपण इन्स्टंट जेव्हा कुठलाही नाश्त्याचा पदार्थ बनवतो ना त्यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो वापरावाच लागतो, तेव्हाच तो छान असा जाळीदार होतो. परंतु जर तुम्हाला पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ खायचे असेल ना तर थोडासा वेळही जास्त द्यावा लागतो आणि तो पदार्थसुद्धा खायला तितकाच रुचकर लागतो. तर हे पहा, मी छान मस्त हा बन तयार करून घेतलेला आहे. वरतून तर एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेला आहे. तर आतमध्ये मी कट करून दाखवते, त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की मस्त असा आपला हा हांडवो तयार झालेला आहे. खायलाही तितकाच टेस्टी आहे. जर तुम्हाला खायचाच असेल तर दह्यासोबत किंवा एखाद्या गोड चटणीसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सुद्धा हा खाऊ शकता किंवा नुसताचही खाल्ले ना तरीही चालतं. तर मग ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तसेच नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. तुम्ही जर माझ्या ह्या रेसिपीज पहिल्यांदाच बघत असाल, चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझी नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.